बघा, हे अशा प्रकारचे गणित तुम्हाला नवोदयला येऊ शकतात किंवा स्कॉलरशिपलाही असू शकतात. तर 1/25 है ना, 1/25 याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. म्हणजे कसं, असं पॉईंटमध्ये. तर मग त्याला दशांश अपूर्णांक म्हणायचं. आपण त्याला डेसिमल नंबरमध्ये चेंज करायचं असं आपण समजूया, है ना. फ्रॅक्शनला डेसिमलमध्ये कन्वर्ट करा. मग काय करावं लागेल तुम्हाला, हा जर असा इथं खाली 25 आहे आणि वरी 1च आहे, आता तर 25च्या टेबलमध्ये 1 हा शक्यच नाही. मग तुम्हाला एक सोपं सांगतो आहे कसं करायचं अशा वेळेला. हे पहा, 25 घ्या, इथे 1 घ्या आणि मग काय करा, 1 हा फार छोटा आहे म्हणून 0 घ्या, पॉईंट घ्या आणि 1 0 घ्या. मग 1 0 घेतल्याच्या नंतरही 25च्या टेबलमध्ये किंवा 25च्या टेबलमध्ये हा 10 नसतो, म्हणून परत 1 0 घेऊन आपण 1 0 घेऊन हा वरी देऊ शकतो. ठीक आहे, 1 0 एक्स्ट्रा घ्या, इथे 1 0 द्या. आता किती झाले, 100. 25च्या टेबलमध्ये 100 आहेत. 25 4 जा 100, 25 चौक 100, 25 चौक 100, 100 100 0 आलं. उत्तर काय आलं, 0.04. मग ॲन्सर काय आलं आपलं, 0.04 हे आन्सर आहे. अशा प्रकारे हे सोडवायचं असतं. हे परीक्षेमध्ये येतात.